काय करत होता? मी आलो तेव्हा चल तुझा व्हिडिओ पण आहे माझा ते सांग. आमच्याकडे व्हिडिओ आहे तुझा, तू काय करत होता ते एक्सप्लेन. जे तू करत होते ते सांग. लाव रे तो व्हिडिओचा, त्याचा व्हिडिओ मध्ये फोटो येतो काढ बरं. हे वाढव ब्राईटनेस. सांग तू काय करत होता ते सांग. ते इंडियन ऑइल कडून आलेला आहे का तू? इंडियन ऑइल कडून ते ट्रान्सफर करायला? मग कुठून आहे तू? कोण आहे तू? आमच्या टाक्यांना हात का लावला तू? आमच्या गॅसच्या टाक्यांना हात का लावला तू? हे एचपीचे पोरं पळून गेले काही बाकीचे? इतक्यात होते ते, आता गेले ते. हे बघा ना तुम्ही ते हा काय करतोय? हा तू नाहीये का इथं? हे काय करत होता तू? तू ह्या आमच्या टाक्या तू त्याला हात का लावला? तू कोण आहे सांग ना. हे काय करत होता तू इथं? मी थोडीच होतो, मी इकडे होतो कोपऱ्यात. होता ना तू? काय करत होता ते सांग ना. मग इथं काय ऍक्टिव्हिटी चालते ते तर सांग. सगळं माहिती आहे सगळ्या जगाला, तुझ्या तोंडून काढायचं फक्त आम्हाला. टाक्या घेऊन चालला बा. हे बघा हे ते मशीन आहे का? इकडची कमर्शियल आहे उजव्या हाताची. बघा ना मध्ये मशीन बघा ना कसं आहे. म्हणजे हा किती प्रमाणात ट्रान्सफर मारतो? गेलाय पडून. एचपीचा इकडे बघा. हवा तुला कोणी परवाना दिलाय का? हा चाला ना, मधून आला ना. हे बघा हे बघा. ए तू मध्ये गाडी टाकी घेऊन चालला पाहिजे. हा कोण आहे? आणि मग कुठल्या एजन्सीच्या गाड्या आहे? सगळ्याच आहेत इकडं. आता कुठल्या? या कपिल काहीतरी बोलला तो. एजन्सी मधुराज आहे. मधुराज एजन्सीचं हे कुठे आहे? गाडीवर डिटेल नाही ना? आहे ना. काय मधुराज भारत गॅस नाही. सांग ना कोणाची आहे? तू सांग ना. लवकर सांग कोणाचे आहे. कोण किशोर? मी कोण आहे? यांना कोणालाच काही बोलू लागला काही जाऊ द्या, याच्यानंतर नाही करणार. चुकी झाली त्या दिवशी तुला सांगितलं तू काय करतो ते तर सांग आधी. चुकी करायला गॅसचं काय करतो तू? तुला त्या दिवशी सांगितलं होतं ना. हो दादा. त्याच्यानंतर तुझा उद्योग चालूच आहे ना. वॉर्निंग दिली होती ना. आमचं एवढंच म्हणणं आहे, खोटं बोलला याच्याकडून चावी घेऊन द्या आम्हाला. मी तुम्हाला लय चांगलं ओळख. कुठल्या तू याच्याकडून मला ओळखू नको. मला आहे ना सामान्य जनतेचा आहे ना तुम्ही अधिकार मारताय. नाही हे लक्षात ठेव. हा बनवतो. कस काय बनवतो? कशा बनवतो? आणि त्या एकदा लॉक खोल ना. तुम्हाला फॉलो करतो यार. लॉक कर. नाही पण मला फॉलो करणार म्हणून काय तुम्ही काही पण करणार का? तुम्हाला फक्त काय म्हणताय? या टाक्या कुठल्या एजन्सीच्या? नका ना दादा. नाही आता सगळं आवरलंय. छोटे नाही आता हे बंद करणार आहे आम्ही. बंद करणार डायरेक्ट. तुम्ही दुसरे तुम्ही आहे ना कष्ट बंदच कर. उद्या तुम्ही कष्टाचे काम करा. संपलं. तुम्हाला दिसणार. मला एक ते आता सांगणार तर मग मी पुढे ऐकणार नाही. उद्यापासून तुम्हाला दिसणार. मला एजन्सीचे डिटेल दे. उद्यापासून दिसणारच नाही. ना काही सांगू नको. मला सगळ्यांनाच आठवतो मी आता. आम्ही शांत बसतो. हा खोटं का बोलला ते बी विचार. जाऊ दे ना. जागा कोणाची आहे? नाही माझ्याकडे गेला. एक मिनिट हे जाऊ दे. तो चावीचा विषय नाही. तोडून टाकवतो काय विषय नाही. चावी मुद्दाच नाही. ही जागा कोणाची आहे? जाऊ दे ना. कोणाची आहे? जाऊ दे दादा. आपल्या त्याला बी हात घ्यायचं. जागा मालकावर गुन्हा दाखल करायचा. आपल्या जागा मालकावर बी गुन्हा आणि ह्या एजन्सीवर बी गुन्हा. सोडणारच नाही आता कोणी बी येऊ दे इथं. मी बघतो. तू पटकन क्लोज कर ना. सांग ना पटापटा उत्तर आणि विषय संपव ना. उद्यापासून करणार नाही बस. नाही आम्हाला या गोष्टींचा आहे ना खुलासा करायचा आहे. आम्हाला त्याची एजन्सी रद्द करायची. आम्हाला तो एवढ्या एकाच वेळेला तुम्हाला टाक्या कसा देऊ शकतो? एवढ्या सील टाक्या 15 इथं उभे राहतात. सर 15 गाड्या होत्या सकाळी लाईन मध्ये. 15-20 गाड्या उभ्या असतात. दिवसभरांचा कार्यक्रम चालतो. नाही करणार उद्या. वॉर्निंग दिलेली होती तेव्हाच तुम्ही बंद करायला पाहिजे होतं. महिना झाला आता. गाडी दिसली रस्त्यावर नाही, उद्योग बंद करायला लावलेला होतो मी. तरी तुमचा चालू 1 2 3 4 काय म्हणले होते? रस्त्यावर गाडीच नाही हे बंदच करायला पाहिजे होतं तुम्ही. हा तुम्ही चुकीचे कामं करणार काय? चावी मागवायला यायची. पोलीस आले का? ते तोडू आपण खुलं. कशाला आला तू इथं? मग तू तू कायला आला? तू जाशील 12च्या भावात जाशील. तुम्ही थांबू नको. 12च्या भावात जाशील तू. रिक्षावाला सगळ्या कंपन्यांच्या टाक्या HP आहे, भारत राहुल आहे. आहे, सगळ्या एजन्सीच्या गाड्या इथे येऊन रोज स्कॅम होतो. घेऊन जाऊ ना. रोज स्कॅम असा आहे की ह्या सगळ्या टाक्यांमधून कमर्शियल टाक्यांमध्ये तो गॅस उतरला जातो आणि पूर्ण शहरात डिस्ट्रीब्युट होतो. मान्य आपण पोलीस स्टेशनला सिस्टम आहे ट्रान्सफर करायचं. ह्याचं पंचनामा करून ताब्यात घ्यायचं सिस्टम आणि या गाड्या ताब्यात घ्यायचं. हे तुला पडतं का इथं ट्रान्सफर केलेलं? हे लॉक केलेलं भरपूर जागा आहे ना. अरे स्कॅम चालू आहे. स्कॅम काय तो पर्पज चालू आहे. आता जो काय असेल ते तुम्ही म्हणता ते आपल्याला एग्री बंद करून टाकतो उद्यापासून. काही नाही. तू आता बोल नको. पोलीस बघतील काय करायचं ते.
तर हे ते युनिट दाखवायला लावा ना त्याला ते खोलायला लावा. ताब्यात घ्या सगळं, लगेच पंचनामा करू. अरे कुलूप तोडतो ना, पुढच्या 2 मिनिटात तू सांग चावी दे, नाही तर कुलूप तोडून टाकेल. काय असेल ते मागून घे ना. एक पर्टिक्युलर 2 मिनिटात 10 मिनिटं. मग जाई ना डायरेक्ट घरी. जो पण काही असेल ते काही मागून घे. पोलीस स्टेशनला जाऊन हा, सगळं मुद्देमाल सगळं जमा करायचा, पंचनामा करायचा आणि या सगळ्यांवरती जे हॉटेलच्या टाक्या घेतात ते, ज्यांच्या एजन्सीज आहेत ते सगळ्यांवर गुन्हे दाखल करायचे. होईल, फक्त तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन Yes, कंप्लेंट देऊन yes. टाका. आम्ही स्वतः कंप्लेंट देतो ना. ठीक गॅस ट्रान्सफरचं बडवणे, गॅस ट्रान्सफरचं Gas बडवणे. इंडियन ऑइल सगळ्या शहरातल्या टाक्या इथे येतात, इथून ट्रान्सफर होतात. भारत, HP सगळं सगळे 15 गाड्या एका वेळेला असतात तिथं. हॅलो, हा अच्छा. नाही चालेल ना, चालेल. हो. तुमच्या बी चालतंय. आम्ही उबरची गाडी सापडली इथंच होती. वा, आणि हा सांगत होता नाही मला नाही माहिती. काय रे मध्ये दाखवलं काय का बाया कमर्शियल. वा, सगळ्या HP टाक्या आहेत या. हे ते युनिट आहे. लाईट लावा. असणार अहो, सगळं AC नाही लावलं आपल्यावर उपकार आहे. डोमेस्टिक पर्पजच्या ज्या गॅस सिलेंडरच्या टाक्या आहेत त्या कमर्शियल सिलेंडरमध्ये ट्रान्सफर करण्याचं हे युनिट आहे असं पहिल्यांदा तो सांगतो, पण तसं नाहीये खरं. आमचं सरळ म्हणणं आहे की या सगळ्या डोमेस्टिक पर्पजच्या ज्या गॅस सिलेंडर्स आहेत ह्याच्यातला गॅस काढण्याचं पण काम मोठ्या प्रमाणावर चालतं आणि तो काढलेला गॅस हा कमर्शियल सिलेंडरमध्ये टाकायचा आणि कमर्शियल रेटने विकायचा. त्यांनी आता रेड हँड पकडल्या असं सांगितलं की मी ह्या डोमेस्टिक पर्पजच्या सिलेंडरमधून गॅस काढतो आणि कमर्शियलमध्ये टाकून विकतो. म्हणजे प्रथम दर्शनी आपल्याला असं वाटतं की डोमेस्टिक पर्पजचा जो स्वस्तातला ह्याचा सबसिडाइज रेटमधला जो गॅस आहे तो कमर्शियल रेटमध्ये विकणं हा त्याचा व्यवसाय असं वाटतं पहिल्यांदा, पण तसं नाहीये. ह्याचा धंदा हा पण आहे की ह्या डोमेस्टिक पर्पजच्या टाक्यांमधनं गॅस काढायचा आणि ह्या कमर्शियल टाक्यांमध्ये भरायचा आणि ह्या टाक्या विकायच्या. हे युनिट एकदम रेड हँड पकडलं गेलेलं आहे. आडगाव पोलीस पण आलेले आहेत आमच्याकडे आणि ते पण ह्या रेडमध्ये सहभागी आहेत. इथे जवळपास 15 ते 20 गाड्या रोज या पद्धतीनं सिलेंडर गॅस एक्सचेंज करण्यासाठी येतात आणि ते आज रेड हँड पकडलं गेलेलं आहे. ह्या डोमेस्टिकच्या टाक्या 4 दुने 8, 4 त्रिक 12 ह्या 14 आहेत. या कमर्शियल आहेत 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 13 17 19 20 कमर्शियल 20 आणि ही एक प्लस डोमेस्टिक. या रिक्षामध्ये ह्या कमर्शियल टाक्या आहेत 3 चौक 12. नंतर डोमेस्टिक आहेत. आडव्या मोज ना, आडव्या एका ह्याच्यात 4 आहे. खालच्या रांगा मोज. कपिल एजन्सीच्या नावाने कंप्लेंट रेज कर. 28 दुने 56 56 वजा 12 44. या 44 टाक्या आहेत. आणि ही गाडी MH15 HH 46 41 ही एक गाडी आहे आणि ही दुसरी आहे MH15 EG 77 75 आणि त्यांचं पूर्ण हे एक्सचेंज करण्याचं युनिट. एवढ्या गोष्टी आता सील होत आहेत. हा उचलतील ना ते, त्याला काय कुठे सीसीटीव्ही राऊटर बी म्हणजे बाहेर ऑनलाईन बघा, इकडे बघा सगळं बाहेर गेल्यानंतर हा सीसीटीव्ही बाहेर पण हा घेऊन टाका. हा
मग काट्याशिवाय होणारच नाही ना. काटा हे दोन आहेत ना, हा एक आहे ना, हा पण काटाच आहे. फक्त याचा डिस्प्ले कुठे आहे हा प्रश्न आहे. हा याचा डिस्प्ले इकडे आहे बघा, हे का याच्यातनं आलंय ते कनेक्शन. दोन काटे, दोन हे मोटरी आहेत. जमल ते. नाही इथं नाही, हिच्यामध्ये ठीक आहे 8 बसतील पण तिच्यात जास्त बसतील ना. कॉन्टॅक्ट केलं होतं ते दोन असल्यामुळे त्यामुळे आपण पहिलं सुरू करायचं. पण त्याच्या आधी 27 तारखेला जो चीफ जस्टिसचा मीटिंग आहे त्याचा प्रोग्राम आहे. दोन जणांनी लगेच सुरू करा. चला